चला विनंती आहे, आपण सामन्याकडे जातोय, सामन्याच्या दिशेने आपण जातोय. 10 9 8 7 6 5 4 3 2 1 लेट्स प्ले. अंतिम रात्र फ्रेश ट्रॉफी 2025. पहिला बॉल. पहिला बॉल फुलटॉस होता. खडे खडे खेळण्याचा प्रयत्न झाला, लाईन मिस केली आणि पहिला बॉल डॉट आलाय. व्हेरी फर्स्ट बॉल आपण पाहतोय जो निर्धावलेला. यावेळेस आपण पाहतोय हुक केलाय बॉल आणि जाईल डीप मिड विकेट सीमारेषच्या पलीकडे. अप्रतिम हा फटका आहे. इट्स मॅक्सिमम. बॅट मधून षटकार आलाय. गोलंदाज यश बॉलिंग ट्रॅक वरती. तेजस यांच्या बॅट मधून षटकार आलाय. लेफ्ट आर्म राऊंड द विकेट. अप्रतिम बॉल आहे. या अँगलनं जर बॉल बाहेरच्या दिशेने कट होत असेल तर यू आर द बेस्ट बॉलर. यश. अप्रतिम बॉल पाहायला मिळाला. लेफ्ट आर्म राऊंड द विकेट अँगलनं लेग कटर टाकणं इट्स व्हेरी हार्ड टास्क ॲज अ बॉलर. आणि चांगला बॉल पाहायला मिळाला यश यांचा. तेजस आणि अजय ही जोडी मैदानावरती आहे. गोलंदाज यश. पुढचा बॉल. बॅकफुटला गेलेत. कट करण्याचा प्रयत्न. यावेळेस एज लागलंय. बरंच काही मैदानावरती घडलंय आणि बॉल कॅरी झाला नाही. रनआउट साठी इथे अपील आहे. चेक केलं जाईल. तिसरे पंच चेक करतील. यस फिरोज सर आपण या विनंती आहे. फिरोज सर आपण यायचं चेक करायला विनंती. या माध्यमातून अतिशय मनपूर्वक हार्दिक स्वागत आहे. बदलापूर समालोचन समितीचे सदस्य प्रसाद सवारे सरांचे आगमन झाले. नॉट आउट. फलंदाज सेफ असतील. बॅट ड्रॅग झाली होती तिथे आपण पाहिलं. बॅट ड्रॅग केली त्यांनी आणि क्रीजच्या आतमध्ये त्यांची बॅट पोहोचलेली पाहायला मिळाली आणि त्यानंतर बेल्स रिमूव्ह झाले. ही सर्व घटना आपल्याला ओम साई MTC लाईव्हच्या माध्यमातून पाहायला मिळाली. ग्रेट कॅमेरा वर्क. अतिशय चांगलं काम कॅमेरामॅनचं तुम्हाला पाहायला मिळतंय. अतिरिक्त उसळी. वाईट बॉल पंचांनी कॉल केला. अवांतर धाव इथे प्राप्त होईल. अवांतर धावेनं धावफलक पुढे जाईल. सात धावा धावफलकावरती. 7 विदाउट लॉस.
समोरच्या दिशेने लॉफ्ट स्ट्रेट ड्राईव्ह आपण पाहतोय, फटका अप्रतिम आहे आणि बॉल सीमारेषा गाठतोय, चाबूक शॉट, चौकार. इलेव्हन विदाउट लॉस, 11 धावा धावफलकावरती. मुंबईच्या लँग्वेज मध्ये फटक्यांचं विवरण असं केलं जातं, चाबूक शॉट, मक्खन शॉट. फुलरलेनचा बॉल आणि यू मिस, आय डेफिनेटली हिट. फलंदाज त्रिफळाची, चौकारानंतर पलटवार करतायत गोलंदाज, विकेट. इलेव्हन लॉस ऑफ द 1 विकेट आफ्टर कंप्लीशन ऑफ फर्स्ट ओव्हर. तेजस बाद झाले, वैयक्तिक 10 धावेंवरती 6 बॉलमध्ये 10 धावा त्यांनी बनवल्या. बदलापूर समालोचन समितीचे अध्यक्ष उपाध्यक्ष महेशजी राहुलजी या ठिकाणी दाखल झाले, दोघांचंही स्वागत आहे. सदस्य प्रसाद सवारेजी त्यांचं देखील आगमन झाले. 11 लॉस ऑफ द 1 विकेट, 11 धावा. रिप्ले मध्ये तुम्ही पहा, परफेक्ट यॉर्कर होता, फलंदाजाकडे त्याचं उत्तर नव्हतं. 11 लॉस ऑफ द 1 विकेट. 255 षटकार या स्पर्धेच्या माध्यमातून आतापर्यंत खेळले गेलेत. डोनेगाव संघ टॉस जिंकलाय, प्रथम फलंदाजी ते करतायत आणि त्यांच्या विरोधामध्ये इंदगाव. सिद्धिविनायक इंदगाव संघ 11 धावा, एका गड्याच्या मोबदल्यामध्ये नवीन फलंदाज अजय मैदानावरती. अजय आणि पंकज ही जोडी. अजय यांनी देखील आतापर्यंत बॉल फेस केला नाही. सन्माननीय अफान भाई यांचं देखील आगमन झाले, आपलं स्वागत आहे. किरण बॉलिंग ट्रॅक वरती. आणि सन्माननीय बाबूभाई यांचं देखील इथे आगमन झाले. या स्पर्धेच्या माध्यमातून आपलं देखील अतिशय मनपूर्वक हार्दिक स्वागत आहे. यावेळेस हुक केलाय बॉलला, लॉंग लेग सीमारेषच्या दिशेने बॉल जाईल आउट ऑफ द पार्क, इट्स मॅक्सिमम, षटकार. धावफलकावरती एका गड्याच्या मोबदल्यामध्ये. बाबूभाई खपा हो गए हमसे थोड़े से, कोई बात नहीं बाबूभाई, थोड़ा सा जल्दी में था. 17 धावा धावफलकावरती एका गड्याच्या मोबदल्यामध्ये. 17 लॉस ऑफ द 1 विकेट. लेफ्ट आर्म राउंड द विकेट. सरळ बॅटने खेळायचं होतं, थोडीशी अँगल आली, बॅकलिफ्ट, लाईन मिस झाली, डॉट बॉल. सतरा धावा धावफलकावरती एका गड्याच्या मोबदल्यामध्ये. 17 लॉस ऑफ द 1 विकेट. ओव्हर नंबर 2 इट्स प्रोग्रेस. किरण बॉलिंग ट्रॅक वरती. सन्माननीय साजीवजी बुबेरे साहेब यांचं देखील आगमन झालं. या स्पर्धेच्या माध्यमातून त्यांचं देखील अतिशय मनपूर्वक हार्दिक स्वागत आहे. आणि गावातील सर्व ग्रामस्थ मंडळी, गोरेगाव सर्वांना विनंती, आपण या मंचावरती, आपलं स्वागत आहे या मंचावरती. वेलकम ऑल ऑफ यू. जे जे प्रेक्षक दाखल झालेत, आपलं सर्वांचं स्वागत आहे. गोलंदाज किरण, 17 धावा एका गड्याच्या मोबदल्यामध्ये. ओ, इथे देखील लाईन मिस केली आहे, डॉट बॉल. 17 लॉस ऑफ द 1 विकेट. 17 धावा धावफलकावरती एका गड्याच्या मोबदल्यामध्ये. किरण बॉलिंग ट्रॅक वरती आहेत आणि 17 धावा धावफलकावरती. अजय आणि पंकज ही जोडी मैदानावरती. 17 लॉस ऑफ द 1 विकेट. गोलंदाज किरण, अजय, पंकज ही जोडी मैदानावरती. 17 धावा धावफलकावरती. अक्रॉस बॅटेड फटका खेळण्याचा प्रयत्न केला. ऑफस्टंपच्या बाहेरची लाईन होती. खडे खडे खेळण्याचे प्रयत्न झाले, फुटवर्क नव्हतं, पदलालित्य तुम्हाला पाहायला मिळालं नाही. ते महत्वाचं क्रिकेटच्या खेळामध्ये. ऍक्शन रिप्ले मध्ये तुम्ही पहा, बॉल
ऑस्टनच्या बाहेरचा बॉल अक्रॉस बॅटेड फटका खेळणं थोडंसं कठीण काम. डॉट बॉल. ज्यावेळेस लॉंग ऑन रिजनला सरळ बॅटने प्रहार केलाय, ज्यावेळेस बॅटचा आणि बॉलचा संपर्क झाला, स्वीट साऊंड आला आणि कळलं की हा बॉल किती दूर जाणार आहे. इट्स मॅक्सिमम. षटकार. धावफलकावरती धावा आहेत 23. षटकार झाली आणि शेवट देखील षटकारनं होतोय. 23 धावा एका गड्याच्या मोबदल्यामध्ये 2 षटकांचा खेळ झालाय. बाहेर गेलेला बॉल मैदानावरती द्या विनंती आहे. बाहेर असणारे ऑलिंटियर्स प्रेक्षक ज्यांना शक्य आहे बॉल आतमध्ये द्या. थँक्यू. 23 धावा धावफलकावरती एका गड्याच्या मोबदल्यामध्ये 2 षटकांचा खेळ पूर्ण झालाय. 23 लॉस ऑफ दी 1 विकेट. आज अंतिम रात्र या स्पर्धेची. एका बाजूने डोनेगाव संघ त्यांच्या विरोधामध्ये इंदगाव असे मॅच. 23 धावा एका गड्याच्या मोबदल्यामध्ये. सीड संघाचे संघनायक आपण रिपोर्टिंग करणं गरजेचं आहे. सीड संघाचे संघनायक आपण रिपोर्टिंग करा. आले. थँक्यू. भावाळे बी आणि माथेरान 2 संघांचे संघनायक आपण देखील रिपोर्टिंग करायची विनंती आहे. 23 लॉस ऑफ दी 1 विकेट. गोलंदाज जयेश फॉलिंग ट्रॅक वरती. फुलटॉस बॉल. फटका चांगला. काउ कॉर्नर रिजनला. खराब क्षेत्ररक्षण. बॅकअप साठी क्षेत्ररक्षक उपलब्ध आहेत. 2 धावेंचा प्रयत्न झालाय आणि सफलतापूर्वक 2 धावा पूर्ण होतील. हलकसा फंबल. 2 धावा अगदी सहज झाल्या मुकम्मल. 2 धावेने धावफलक पुढे जाईल. 25 एका गड्याच्या मोबदल्यामध्ये. 25 लॉस ऑफ दी 1 विकेट. फुलरलेनचा बॉल ऑन साइडला टर्न केलाय. डीप मध्ये प्रोटेक्शन. एका धावेचा मानस होता आणि ती एकेरी धाव प्राप्त होईल. एकेरी धावेनं 26 धावा एका गड्याच्या मोबदल्यामध्ये 2.2 षटकांचा खेळ पूर्ण झालाय. 26 धावा धावफलकावरती. ओम साई MTC लाईव्ह 231 चौकार आणि 257 षटकार आतापर्यंत या स्पर्धेच्या माध्यमातून आपल्याला पाहायला मिळालेत. शाहनवाज शेख साहेब त्यांचं देखील आगमन झाले मंचावरती. या स्पर्धेच्या माध्यमातून अतिशय मनपूर्वक हार्दिक स्वागत आहे. बाबूभाई तुमच्या मंचावरती मेहमान नवाजी काय असते ना ती मी शिकलो 4 दिवसांमध्ये. 26 धावा धावफलकावरती एका गड्याच्या मोबदल्यामध्ये. इथे ऑन साइडला स्क्वेअर लेग रिजनला बॉल गेला होता. विकेट कीपर बॉलच्या दिशेने गेलेत. एका धावेचा प्रयत्न होता तो सफलतापूर्वक पूर्ण झाला. दुसरी धाव अंगलट आली असती परंतु तिथे स्वतःला रोखले. 27 धावा. 27 लॉस ऑफ दी 1 विकेट. गुड कॉलिंग तिथे पाहायला मिळालं. चांगलं कॉलिंग पाहायला मिळालं. 2 फलंदाजांमध्ये कोऑर्डिनेशन समन्वय असणं गरजेचं आहे. तो समन्वय इथे पाहायला मिळाला. (27) लॉस ऑफ दी 1 विकेट. 2 deliveries remaining in this over. Jayesh falling track वरती. ज्यावेळेस फटका शॉर्ट मिड विकेट रिजनला क्षेत्ररक्षक पोहोचले मिडॉनचे. एका धावेची प्राप्ती होईल. एका धावेनं 28 धावा एका गड्याच्या मोबदल्यामध्ये. लास्ट डिलिव्हरीज रिमेनिंग इन दिस ओव्हर. दिस इज सेकंड लास्ट ओव्हर इन प्रोग्रेस. This is a 4-over game. लॉफ्ट केलाय लॉंग ऑन क्षेत्रामध्ये. हाफ वॉली होता आणि इथे आमच्या मुख्य मंचाला सलामी देण्यासाठी हा बॉल आलाय. इट्स मॅक्सिमम षटकार.
ओव्हर 34 लॉस ऑफ द 1 विकेट. 34 धावा धावफलकावरती एका गड्याच्या मोबदल्यामध्ये. आपला मुख्य मंच आपण पाहतोय ज्याची अतिशय आकर्षक सजावट तुम्हाला पाहायला मिळेल. वेल डेकोरेट हा मुख्य मंच तुम्हाला पाहायला मिळतोय आणि ज्यांनी हा मुख्य मंचाची संकल्पना ज्यांच्या बुद्धिमत्तेतून आली, कल्पक बुद्धिमत्तेतून आली, 34 धावा धावफलकावरती एका गड्याच्या मोबदल्यामध्ये अजय आणि पंकज ही जोडी मैदानावरती. 9 बॉल मध्ये 19 धावा अजय यांनी बनवल्यात. 3 बॉल मध्ये 4 धावा पंकज यांनी बनवल्यात. टीम मीटिंग थोडीशी कमी करा, आज लॉंग शेड्यूल आहे. प्रत्येक एक मिनिट आपण वाचवलं तो मिनिट महत्वाचा आहे. विनंती आहे. ड्रिंक्स ब्रेक छोटासा मैदानावरती, परंतु पंचांना विनंती खेळाडूंना आपण इन्स्ट्रक्शन देत राहा. आज लॉंग शेड्यूल आपल्याकडे आणि ते आपल्याला पूर्ण करायचं वेळेमध्ये. त्या अनुषंगाने सर्वांनी सहकार्य करणं गरजेचं आहे. छोटासा ड्रिंक्स ब्रेक मैदानावरती आणि चौतीस धावा धावफलकावरती एका गड्याच्या मोबदल्यामध्ये. 34 लॉस ऑफ द 1 विकेट. लास्ट ओव्हर रिमेनिंग इन दिस इनिंग्स. या इनिंग मध्ये शेवटचं षटक बाकी आहे आणि त्या अंतिम षटकाच्या दिशेने आपण वाटचाल करतोय. हुक केलाय पहिला बॉल, नो लुक शॉट आणि बॉल जाईल लॉंग लेग सीमरेसच्या पलीकडे. इट्स आउट ऑफ द पार्क. मॅक्सिमम पहिला बॉल त्यावरती आला षटकार. शहबाज भाईच्या बुब्बेरे इथे फटका चांगला समोरच्या दिशेने मिड ऑन रिजनला बॉल गेलाय. 2 धावांचा प्रयत्न झालाय, फंबल आणि 2 धावा झाल्यात मुकम्मल. 2 धाव्यांनी धावफलक पुढे जाईल. 42 एका गड्याच्या मोबदल्यामध्ये. या स्पर्धेचे प्रणेते शहबाज चाचा बुब्बेरे यांचं इथे आगमन झालं. या स्पर्धेच्या माध्यमातून त्यांचं देखील अतिशय मनपूर्वक हार्दिक स्वागत आम्ही करतोय. 42 धावा धावफलकावरती एका गड्याच्या मोबदल्यामध्ये. 42 लॉस ऑफ द 1 विकेट. गोलंदाज शंकर बॉलिंग ट्रॅक वरती आहेत. 42 धावा एका गड्याच्या मोबदल्यामध्ये. ऑन साइडला प्रहार करण्याचा प्रयत्न. नॉन स्ट्राइक एंडला फलंदाजानं क्रीज सोडलं होतं. क्रीजच्या बाहेर आले होते. पुन्हा एकदा क्रीज मध्ये सुरक्षित पोहोचतायत. पहिल्या बॉलवरती षटकार आला शंकर यांच्या विरोधामध्ये. पुढच्या बॉलवरती 2 धावा पंकज. स्ट्राइक एंड वरती 42 धावा दोन्ही संघाने आतापर्यंत बनवल्यात. लीडिंग एज हवेत बॉल. गोलंदाज बॉलच्या खाली पोहोचतायत. शंकर कॉट अँड बोल्ड आत्मनिर्भर ते बनलेत. फलंदाज बाद. रूम बनवला होता पंकज यांनी. आपण पाहिलं लेगस्टम्पच्या बाहेरचा हा बॉल बॅटच्या अगदी खरं तर लीडिंग भागामध्ये लागला. तिथे वरती बॉल गेला हवेमध्ये. तुम्ही ऍक्शन रिप्ले मध्ये हे दृश्य पाहू शकता. उंच बॉल गेला.
कॉल केला शंकर यांनी, ही महत्वाची बाब, जमेची बाजू आणि स्वतः झेल टिपला, आत्मनिर्भर ते बनले. कॉट अँड बोल्ड विकेट. 42 धावा धावपलकावरती, दोन गड्यांच्या मोबदल्यामध्ये 2 बॉल शिल्लक आहेत. उमेश ऍक्च्युली बोल्ड अँड कॉट असायला पाहिजे, परंतु कॉट अँड बोल्ड. पहिला आपण बॉल टाकतो, नंतर कॅच पकडतो. बट ऍज पर क्रिकेटिंग लँग्वेज आपल्याला जावं लागतं. कॉट अँड बोल्ड. 42 धावा धावपलकावरती, 2 गड्यांच्या मोबदल्यामध्ये. पुढचा बॉल उमेश. ऑफ्टमच्या खूप जास्ती बाहेर हा बॉल, वाईड बॉल, अवांतर धाव मिळेल. दंडित केलं जाईल गोलंदाजाला एका धावे करता, आणि सांगितले पंचांनी एक गेंद आपको दोबारा डालनी पडेगी. 43 हवेमध्ये बॉल, लॉंगॉनचे खेळाडू बॉलच्या खाली पोहोचले. झेल टिपतील, सफलता आणखी एक शंकर यांच्या नावावरती. विकेट. तास दरम्यान या ठिकाणी नुकतंच आगमन होते. आपण पाहतात खरं तर दत्ता मामा बनोडे यांच्या ठिकाणी आगमन होतं. तर दत्ता मामा यांना विनंती असेल आपण या व्यासपीठावरती आपलं फ्रेंडशिप ट्रॉफी गोरेगावमध्ये आपलं आम्ही मनपूर्वक स्वागत करतो. व त्याच दरम्यान सैबाद चाचा बुबेरे यांचं या ठिकाणी आगमन होतोय. तर चाचांना विनंती असेल, चाचा या आपण व्यासपीठावरती आपलंही या आपल्या घरच्या स्पर्धेत आपलं आम्ही मनपूर्वक सहर्ष स्वागत करतोय. ओव्हर टू कॉम्बॉक्स. थँक्यू. सन्माननीय फैसलजी भोबरे साहेब यांचं देखील आगमन झाले. आपल्याला देखील या स्पर्धेच्या माध्यमातून अतिशय मनपूर्वक हार्दिक स्वागत आहे. जे जे मान्यवर मंडळी इथे दाखल झाले त्या सर्वांचं या स्पर्धेच्या माध्यमातून अतिशय मनपूर्वक हार्दिक स्वागत. गोरेगावचे ज्येष्ठ नागरिक आपण देखील या ठिकाणी दाखल झाला असाल, विनंती आपण या मंचावरती आपलं स्वागत आहे. शेवटचा बॉल या इनिंग मधला. मिड ऑन रिजनला बॉल गेलाय आणि फलंदाज धावबाद. विकेट आली आहे शेवटच्या बॉलवरती धावबाद स्वरूपामध्ये. स्कोर कार्ड ऍज इट इज असेल. 43 लॉस ऑफ दी 4 विकेट आणि 44 धाब्यांचं लक्ष इथे असणार आहे इंदगाव संघासमोर. सिद्धिविनायक इंदगाव संघासमोर 44 धाब्यांचं लक्ष निर्धारित 4 षटकांमध्ये. सीळ संघाचे संघनायक इथे दाखल झालेत. विनर आणि सीळ संघाची मॅच यानंतर होणार आहे. या विद्यमान सामन्यामधला विजेता. थँक्यू सर. तर तास दरम्यान गोरेगावचे पोलीस पाटील माननीय श्री सुपियान भाई बुबेर यांच्या ठिकाणी आगमन होतं. तर सुपियान भाई यांना विनंती असेल आपण या व्यासपीठावरती आपलं या स्पर्धेत आपलं मनपूर्वक आम्ही सहर्ष स्वागत करतो. वेलकम. आलेल्या सर्व पाहुण्यांचं आम्ही फ्रेंडशिप ट्रॉफी गोरेगावमध्ये सर्वांचं मनपूर्वक स्वागत करतोय. ओव्हर टू कॉम्बॉक्स. थँक्यू. इथे धावा बनल्यात 43 खेळाच्या पूर्वार्धामध्ये. उत्तरार्धामध्ये 44 धाब्यांची आवश्यकता आहे आणि खेळाच्या उत्तरार्धाकडे आपण जातोय. खेळाच्या उत्तरार्धामध्ये लक्ष तिथे 44 धाब्यांचं आहे आणि ज्यावेळेस उत्तरार्धाला सुरुवात होईल 43 धावा डिपेंड होणार की 44 बनवल्या जाणार हे ऐकवण्यासाठी मायक्रोफोनवरती बदलापूर समालोचन समितीचे सदस्य आदरणीय प्रसादजी सवारे सर आपल्या सोबत जोडले. धन्यवाद.
महाकार्य सूर्यकोटी समप्रभा निर्विघ्नं कर्म देव सर्व कार्य सर्वदा. या ठिकाणी गणपती बाप्पाला नतमस्तक करून आपण फायनल डेला सुरुवात करूयात. महाराष्ट्राचे आराध्य दैवत राजे छत्रपती शिवाजी महाराजांना मानाचा त्रिवार मुद्रा करत आपण पुन्हा एकदा फायनल डेकडे जाणार आहोत. खरं तर आजच्या नाईट मधली ही पहिली मॅच आपण पाहतात. खरं तर एका बाजूला टीम खरं तर डोनेगाव आणि त्यांच्या विरोधामध्ये आपण पाहतात इनगाव. चेक या दोन सन्माननीय सुफियानजी वुवेरे साहेब यांचं देखील इथे आगमन झाले. स्पर्धेच्या माध्यमातून त्यांचं आम्ही अतिशय मनपूर्वक हार्दिक स्वागत करतोय. पोलीस पाटील आहेत गावचे. वेलकम सर. आगतम स्वागतम सुस्वागतम. तर चालू असलेला सामना आपण पाहतात. खरं तर एका बाजूला डोनेगाव त्यांच्या विपक्षात इनगाव संघ पाहतात. दोन्ही संघ खरं तर बदलापूर ग्रामीण क्रिकेट असोसिएशन संलग्न वांगणी या असोसिएशन संलग्न हे दोन संघ पाहतात एकमेकांच्या विरोधामध्ये या मैदानावरती पाहायला मिळतात. खरं तर गोरेगाव क्रिकेट क्लब आयोजित फ्रेंड्स चषक गोरेगाव ही स्पर्धा आपण पाहतात. खरं तर आज फायनल डे आणि फायनल डे मधली ही पहिली लढत आपण पाहतात. एक्स्ट्रा पोल त्यामधले हे दोन संघ पुढे आलेत. पहिला सत्र पाहिलात. पहिल्या सत्रामध्ये बॅटिंग करत असताना टीम इनगाव पहिल्या सत्रात डोनेगाव संघाने खरं तर बॅटिंग केली आणि पहिल्या सत्रात बॅटिंग करत असताना तब्बल 43 धावा या उभारल्या 4 षटकांमध्ये आणि 44 धावा संख्येचा पाठलाग आता करायचा आहे सेकंड इनिंग मध्ये. ते म्हणजेच इनगाव या संघाला 24 बॉल 44 ची गरज म्हणजेच प्रति ओव्हरचा रिक्वायर्ड रन रेट 11.50 च्या सरासरीने बॅटिंग करायची आहे टीम इनगाव संघाला. अगदी पहिल्या सत्रामध्ये भरपूर चांगली बॅटिंग पाहायला मिळाली. ती म्हणजेच सुरुवातीचे दोन्ही फलंदाज तेजस आणि अजयनं अगदी आपल्या संघाला चांगली सुरुवात करून दिली आहे. तेजसचा विचार केला त्यानं मात्र बॅटिंग करत असताना तब्बल 10 धावांचं त्यानं नक्की योगदान दिला. परंतु तदनंतर अजयनं जवळजवळ 19 धावांचं योगदान दिलं. यस पंचांचा ग्रीन सिग्नल येतोय. जाऊया मैदानाच्या दिशेने. दोन्ही संघांना देऊयात या मॅच साठी या स्पर्धेसाठी लाख लाख शुभेच्छा. शो द गुड गेम. शो द क्वालिटी क्रिकेट. बेस्ट ऑफ लक. फटका पहिलाच उडवला ऑन साइडला. फटका फसला की काय. अगदी ब्लॅक स्क्रीन समोर खेळाडू उपस्थित दूरवरचा अंतर गाठलं आणि तदनंतर चेंडूपर्यंत पोहोचले. चांगला जजमेंट. पहिल्याच बॉल वरती पहिली विकेट पहिली सफलता मिळवून देतोय या ठिकाणी गोलंदाज तेजस. पहिल्याच बॉल वरती बॅटिंग करत असताना इनगाव संघाला मी तर म्हणेन पहिल्याच बॉल वरती काटा लागला की काय. तर मॅडी सर महेश धुळे सर आपण कुठे असाल तर या व्यासपीठावरती लवकरात लवकर या. मॅडी सर पहिल्याच बॉल वरती इनगाव संघाला काटा लागलाय. खरं तर सागर सारख्या खेळाडूला मात्र बाहेरचा रस्ता दाखवलाय गोलंदाज तेजसनं. खरं तर पहिल्याच बॉल वरती अप्रतिम असा झेल मात्र लॉंग ऑफ मधनं सरळ जवळ मी तर म्हणेन लॉंग ऑन पर्यंत आले होते. जवळ 30 ते 35 मीटर पर्यंतचा मी तर म्हणेन अंतर गाठलं आणि चेंडू पर्यंत पोहोचलेत. रनिंग कॅच कंप्लीट केली गेली पहिल्याच बॉल वरती. 44 धावा संख्येचा पाठलाग करत असताना इनगाव संघाला पहिल्याच बॉल वरती धक्का लागलाय. मैदानाच्या आत नवीन खेळाडू रोशन आलाय 3ऱ्या क्रमांकावरती. शर्माची विनंती आपण गेट खोलायचे. फुललेंचा चेंडू फटका हा देखील फसलाय. फाईन लेगला खेळाडू आहेत परंतु शेवटच्या मुवमेंटला जवळ या ठिकाणी कॅच ड्रॉप. पंच मॅच आपल्या स्क्रीन वरती आपण पाहू शकतो.
पाटील साहेब टीडीसी बँक संचालक आणि त्यांची ग्रँड एंट्री आपण पाहिली. अगदी या ठिकाणी त्यांचं आगमन झालेलं आहे. आगतम स्वागतम सुस्वागतम सन्माननीय श्रीमान राजाजी पाटील साहेब टीडीसी बँक संचालक आणि त्यांचं या ठिकाणी आगमन होत आहे. त्यांची ग्रँड एंट्री आपण पाहिली आणि साहेबांना विनंती या आपण मंचावरती रिसीव्ह करण्यासाठी त्या ठिकाणी आपण पाहतोय आयोजन कमिटी दाखल झाली आहे. सन्माननीय राजाजी पाटील साहेब टीडीसी बँक संचालक आणि त्यांचं या ठिकाणी आगमन आपल्या मंचावरती होतंय, ज्यांची आम्ही आतुरतेने वाट पाहिली. आणि आज अंतिम दिवशी सन्माननीय श्रीमान राजाजी पाटील साहेब टीडीसी बँक संचालक त्यांचं आगमन इथे आपल्या मुख्य व्यासपीठावरती होत आहे. वेलकम सर. आगतम स्वागतम सुस्वागतम सन्माननीय श्रीमान राजाजी पाटील साहेब टीडीसी बँक संचालक आणि त्यांचं आगमन आपल्या मंचावरती होत आहे. काही माणसांचं येणं फक्त येणं नसतं तर आयोजकांच्या हृदयावरती कोरलेलं सुंदर लेणं असतं. सन्माननीय श्रीमान राजाजी पाटील साहेब एकदा जोरदार टाळ्याने त्यांचं स्वागत आपण इथे मंचावरती करूयात. होऊन जाऊ द्या टाळ्या. सन्माननीय राजाजी पाटील साहेब टीडीसी बँक संचालक आणि त्यांचं आगमन आपल्या मुख्य मंचावरती झालंय. वेलकम सर. आगतम स्वागतम सुस्वागतम. आपलं स्वागत आहे गोरेगावच्या या फ्रेंड्स ट्रॉफी चषकामध्ये. चला मॅच आपण सुरू करतोय. सन्माननीय अखिल भाई यांचं देखील आगमन झाले. स्पर्धेच्या माध्यमातून आपलं देखील स्वागत आहे. एक मिनिट फक्त. फटाक्यांची आतिषबाजी आपण करतोय. फटाक्यांची आतिषबाजी इथे पाहुण्यांच्या आगमनासाठी फटाक्यांची आतिषबाजी केली जाते. सन्माननीय राजाजी पाटील साहेब टीडीसी बँक संचालक त्यांचं आगमन इथे झालंय आणि फटाक्यांच्या आतिषबाजीमध्ये त्यांचं स्वागत आपण करतोय. खर तर मनासारखा राजा आणि राजासारखं मन ज्यांचं आहे ते सन्माननीय राजेशभाई पाटील टीडीसी बँक संचालक त्यांचं आगमन इथे झालंय. दोस्तीच्या दुनियेतला राजा माणूस म्हणून देखील आपण त्यांच्याकडे पाहतो आणि समाजसेवेचं व्रत ज्यांनी घेतलंय असे असणारे टीडीसी बँकेचे संचालक सन्माननीय राजाजी पाटील साहेब त्यांच्या आगमनासाठी खरं तर आपण पाहतोय फटाक्यांची आतिषबाजी इथे केली जाते या फ्रेंड्स ट्रॉफी 2025 मध्ये. फटाक्यांच्या आतिषबाजीमध्ये त्यांचं स्वागत इथे आपण करतोय. यस, आता आपण जाऊयात सामन्याकडे. यस, थँक्यू सो मच सर. खरं तर या ठिकाणी आपले प्रमुख पाहुणे देखील त्यांचं या ठिकाणी आगमन झाले. खरं तर रॉयल एंट्री दादांच्या ठिकाणी राहिले, त्यांचं या स्पर्धेत आपण मनपूर्वक स्वागत करूयात. वेलकम दादा. राजेश पाटील साहेबांच्या ठिकाणी अगदी काही क्षणापूर्वी त्यांचं आगमन झालं. त्यांचं पुन्हा एकदा प्रिन्स ग्रुप गोरेगाव चषकात आपलं मनपूर्वक स्वागत करूयात. जाऊया माझ्या दिशेने, जिथे सामना आपण पाहतात एका बाजूला डोनेगाव, त्यांच्या विरोधामध्ये इनगाव आपण पाहतात. खरं तर एकाच परिसरातील हे दोन संघ एकमेकांच्या विरोधामध्ये येऊन पोहोचलेत. पहिला सत्र खरं तर गाजवला मित्रमध्ये बॅटिंग करत असताना डोनेगाव या संघानं, कारण की पहिल्या सत्रामध्ये तब्बल 43 बनला गेला. 44चा पाठलाग करत असताना सेकंड इनिंग मध्ये देखील सध्या तरी मी म्हणेन डोनेगाव संघ आपला वर्चस्व दाखवतोय. गुडलँड स्पॉटचा बॉल उडवला ऑन साइडला, फटका या ठिकाणी चांगला आहे, टक्क सावध, परंतु इथे शेवटच्या क्षणाला संधी होती कॅच घेण्याची. कॅच मात्र ड्रॉप झाली, मिळालेल्या संधीचं सोनं झालं नाहीये आणि तदनंतर या ठिकाणी आपण पाहतात कॅच ड्रॉप, तदनंतर 4 धावा.
खरं तर कॅच महत्वाची होती. तेजस जो पहिला स्पेल घेऊन आलाय, पहिला षटक घेऊन आलाय, तेजसनं सध्या तरी मी तर म्हणेन चांगला बॉलिंग अटॅक जरूर केलाय, परंतु सध्या तरी क्षेत्ररक्षण त्याला साथ देत नाहीये. गोलंदाजीच्या पाठीचा कणा म्हणजे क्षेत्ररक्षक आणि नक्कीच मी तर म्हणेन शेवटच्या मोमेंटला पाठीचा कणा हा वाकलाय. कॅच ड्रॉप नंतर 4 धाबा. ओव्हरपिच बॉल, पुन्हा एकदा संधी आहे या ठिकाणी कॅचची, परंतु नो मॅन्स लँड मध्ये हा चेंडू ट्रॅव्हल होतोय. सध्या तरी इनगाव संघाचं नशीब मी तर म्हणेन बलवंत आहे, कारण की शंकर विशे जो एक विस्फोटक फलंदाज आहे त्याला सध्या तरी मैदानाच्या आत मी तर म्हणेन नशीब साथ देतोय, कारण की पहिला बॉल खेळत असताना झेल मात्र ड्रॉप झाला, परंतु तदनंतर पुन्हा एकदा सेकंड चेंडूवरती संधी निर्माण केली होती गोलंदाजानं. मी गोलंदाज तेजसचं कौतुक करेन, कारण की सातत्याने इथनं चांगली कामगिरी तो करतोय. चौकारानंतर आपण पाहतात 2 धावा धावफलकावरती आल्यात. बॅटिंग करत असताना इनगाव संघाची टोटल 1 गडी बाद 7 धावा. सुरुवात दोन्ही टीम कडनं चांगली झाली आहे. चेंडू क्रमांक 5 वा. ओव्हरपिच बॉल ड्राईव्ह केला ऑन साइडला, ऑन ड्राईव्हचा हा फटका. लॉंग ऑनला खेळाडू आलेत. एक धाव तर कंप्लीट. दुसऱ्याचा प्रयत्न, घातकी धाव होऊ शकते, परंतु शेवटच्या मोमेंटला मात्र मी तर म्हणेन रोशन पॉपिंग क्रीज मध्ये सेफ आहेत. जर का कदाचित डायरेक्ट हिट असतं ना मैदानावरती तर चित्र थोडं वेगळंही दिसले असते, परंतु तदनंतर 2 धावा या अतिशय वेगानं पूर्ण केल्या जातात. खरं तर शंकर आणि रोशन मध्ये ताळमेळ चांगला आहे. अगदी ऍक्शन रिप्ले पाहतात, अगदी वेळ होता भरपूर या ठिकाणी रनआउट निर्माण करण्यासाठी. पुन्हा एकदा संधी उपलब्ध करून दिली होती, परंतु निशाणा चुकीचा आला आणि तदनंतर 2 धावा या कंप्लीट झाल्या गेल्यात. 9 धावा धावफलकावरती. ओव्हरपिच बॉल, फटका लाजवाब आहे, प्रॉपर मिडल ऑफ द बॅट आणि बॉल चालला सरळ फाईन लेग बाउंड्री लाईनच्या पार. आडवा बॅट केलाय शंकर विशेनं. कडवा प्रहार, बिग हिट. फटका ऍक्शन रिप्ले पाहायला मजा आली. अगदी पुन्हा एकदा ऍक्शन रिप्ले पाहतात शफल झाले, रूम क्रिएट केला, तदनंतर बॅट अँड बॉलचा सुंदर संपर्क आणि तदनंतर बॉल अगदी बाउंड्री लाईनच्या बाहेर सहजच गेलाय. पहिला ओव्हर कंप्लीट झालाय. पहिल्या ओव्हर मध्ये नक्कीच मी तर म्हणेन शंकर विशेषा जो कॅच होता, नक्कीच तो कॅच नव्हती मी तर म्हणेन मॅच असू शकते. या ठिकाणी या पहिल्या ओव्हरच्या समाप्तीनंतर बॅटिंग करत असताना सेकंड इनिंग मध्ये आपण पाहता इनगाव संघाची टोटल 1 गडी बाद 15 धावा. आता इथनं समीकरण नक्कीच बदललं जाईल. समीकरण इथनं आपण पाहू शकता. येणारे आता 18 चेंडू 29 धावसंख्येची गरज आहे मैदानाच्या आत. पहिल्याच ओव्हर मध्ये चांगली सुरुवात, स्वप्नवत सुरुवात इनगाव संघाने केली आहे. सध्या तरी रोशन चांगली साथ देतोय शंकर विषयांना. षटक क्रमांक 2 अनुज. सफल झाले, फटका चांगला, बॅट अँड बॉलचा संपर्क चांगला आहे. व्हॉट अ शॉट. पुन्हा एकदा प्रचंड ताकदीचा वापर, बॉल चालला पुन्हा सीमारेषा बाहेर. अजून एक षटकार. अप्रतिम भव्य स्वागत अनुजचं मैदानाच्या आत केलंय, जो षटक क्रमांक 2 घेऊन आलाय. पहिल्याच बॉलवरती स्वागत केलंय. वेलकम टू द ग्राउंड म्हणत असताना रोशनच्या बॅटमधनं हा षटकार आलाय. अप्रतिम फटका पाहायला मिळतोय. दोन्ही फलंदाज आता लय मध्ये दिसत आहेत. रिव्हर्स खेळण्याचा प्रयत्न, परंतु या ठिकाणी आपण पाहतात खरं तर पंचांचा इशारा आलाय की हा चेंडू भरपूरच बाहेर आहे. खरं तर इथनं आपण पाहतायत खरं तर वाईटचा इशारा. व्यासपीठ आपण पाहता खरं तर व्यासपीठावरती आमचे प्रमुख पाहुणे माननीय श्री राजेशजी पाटील साहेबांच्या ठिकाणी त्यांचं नक्कीच आगमन झालंय. त्यांचंही मनपूर्वक स्वागत व त्यांच्या सहकारी मित्रांचं आपण मनपूर्वक स्वागत करूयात. रिव्हर्सचा फटका पुन्हा एकदा खेळलाय मैदानाच्या आत, परंतु या चेंडूवरती शंकर बिशेनं सध्या तरी थांबवले रोशनला. या चेंडूवरती एकच धाव मिळेल. सिंगलच्या मदतीने टीमची टोटल आता जाऊन पोहोचते, ती म्हणजे जवळजवळ 23 वरती 23 धावा. चांगली स्कोरिंग आमची करत असताना आपण पाहतात
मुशारफ यांना आपण पाहतात अगदी अगदी आपल्या सुवर्ण अक्षरामध्ये या ठिकाणी धावतं फलक सजवलं जातंय. त्यांचंही आपण फ्रेंडशिप ट्रॉफीमध्ये मनपूर्वक स्वागत आणि आभार व्यक्त करूयात. सध्या तरी मी तर म्हणेन या मॅच वरती हवी टर्नाचं काम इनगाव संघ करतोय. सुरुवात जी पाहिजे होती ना ती निर्माण करून दिली आहे, ती म्हणजे शंकर आणि रोशननं. पहिला विकेट हा जरूर लवकर लागला गेला, परंतु तदनंतर दोघांमध्ये चांगला ताळमेळ पाहायला मिळतोय. सफल झाला होता, परंतु या ठिकाणी जवळ लेगस्टिकच्या जवळपास ना जाणारा चेंडू पंचांचा इशारा वाईट झालाय. मग अशीच म्हटलं की सध्या तरी नशीब हे साथ देतोय, टीम इनगाव संघाचं साथ देतोय. मग नक्कीच मी तर म्हणेन शंकर विषयचं. सन्माननीय राजेंद्रजी देशमुख साहेब आपण पाहतोय काराऊचे उद्योजक आहेत आणि त्यांचं देखील आगमन इथे झालंय. सर वेलकम, आपलं स्वागत आहे. आगतम स्वागतम सुस्वागतम. आपण या मंचावरती आपल्या स्पर्धेच्या माध्यमातून अतिशय मनपूर्वक हार्दिक स्वागत. आणि बॉल तडक सीमारेषा गाठतोय, चौकार आलाय आणि चौकाराच्या मदतीने धावफलक पुढे जात आहे. सन्माननीय राजेंद्रजी देशमुख साहेब यांचे या स्पर्धेच्या माध्यमातून आगमन झालं आणि या स्पर्धेच्या माध्यमातून त्यांचं आम्ही अतिशय आनंदाने अभिमानाने या क्षणापासून अगदी मनापासून स्वागत करतोय. आगतम स्वागतम सुस्वागतम. कारावचे यशस्वी उद्योजक आदरणीय सन्माननीय राजेंद्र देशमुख साहेब त्यांचं इथे आगमन होते. या स्पर्धेच्या माध्यमातून आपलं अतिशय मनपूर्वक हार्दिक स्वागत आहे. वेलकम सर. हो टू कॉम्बॉक्स. 28 बनल्या गेल्या मैदानाच्या आत. खरं तर चांगली बॅटिंगचा प्रदर्शन शंकर विषय करतोय. जेवढं मी तर म्हणेन चौकार आणि षटकाराला जो प्राधान्य देतो ना तेवढंच प्राधान्य सध्या तरी सिंगल डबललाही देतोय. आता शंकर विषयला माहिती आहे मैदानाच्या आत सिंगल डबल न देखील हा सामना आपल्या बाजूने येऊ शकतो. त्याच्यावरती आता नियंत्रण करत असताना खरं तर क्रिकेटची लाईफलाईन सिंगल डबलचा सध्या वापर केला जातोय इनगाव संघाच्या वतीनं. सिंगलच्या मदतीनं धावफलक जाऊन पोहोचतोय 29 धावा एका गडाच्या मोबदल्यात. दोन्ही खेळाडूंचं मी कौतुक करेन, कारण की पहिला विकेट हा 0 धावसंख्येवरती लागला होता, परंतु तदनंतर दोघांमध्ये पार्टनरशिप ही चांगली पाहायला मिळाली. खरं तर शॉर्ट टाइम क्रिकेटमध्ये पार्टनरशिप ही गोलंदाजांसाठी खरं तर डोकेदुखी ठरू शकते. फुल लेंथ होता, या ठिकाणी लाईन मिस केली. सरळ हा चेंडू यष्टानेवरती पाहायला मिळाला. या ठिकाणी अगदी गोलंदाज सांगतोय यू मिस बट आय विल डेफिनेटली हिट. फलंदाज बाद, धक्का दुसरा टीम इनगाव संघाला. अब विकेट हा आपण पाहिला तर जवळ 29 धावसंख्येवरती हा दुसरा धक्का लागलाय. नवीन खेळाडू मैदानाच्या आत इंडस झालेत. सूरजला पाहता 4थ्या क्रमांकावरती नक्कीच शंकर विषय यांच्या जवळ आले, काहीतरी कानमंत्र दिलं असेल. त्यांनाही माहिती आहे की इथनं सिंगल डबलच्या जोरावरती सामना आपल्या बाजूने हा नक्कीच आपण जिंकू शकतो, परंतु गोलंदाजी करणारा संघ इथून देखील कमबॅक करू शकतो. जर अगदी मैदानाच्या आत केलं ना तर सर्व काही होऊ शकतो. केल्याने होते रे, अधिक केलेच पाहिजे. ओव्हरपिच बॉल, फटका सुंदर आहे, परंतु डीप मध्ये खेळाडू उपस्थित वाट पाहतात. जजमेंट सुंदर आहे, गुड जज अँड गुड कॅच. फलंदाज बाद, धक्का लगातारचा हा दुसरा लागतोय इनगाव संघाला. सूरज बॅक टू दी पवेलियन. थँक्यू. अचानक सुरू आहे. कॉमेंटेटर थोड्या वेळ थांबवायची विनंती आहे.
धाबा आल्या तर सामना इनगाव संघाचा बनवणार, जर का या षटकात कमी धाबा आल्या तर डोनेगाव संघ मॅच मध्ये पुनरागमन करू शकतो. यॉर्कलाईनचा हा चेंडू ऑनसेटला खेळण्याचा प्रयत्न, पंचांकडे अपील केली परंतु इथे आपण पाहू शकता स्ट्राइक इनला थ्रू आलाय. या मॅचचा गोल्डन विकेट, प्राइज विकेट मी तर म्हणेन आता मिळवलाय. मैदानाच्या आत डोनेगाव या संघानं डायरेक्ट हिट आलंय, डेंजर एंडला होता शंकर विषय आणि त्याचा विकेट आता मिळेल टीम डोनेगाव संघाला. मॅच आता इथून पुन्हा ऑन होईल. डीजे स्क्रीन वरती खरं तर स्क्वेअर लेग पंचांचं कौतुक करावं तेवढं कमी, कारण की एकाच ऍक्शन मध्ये या ठिकाणी बॅटरला नक्कीच बाद केलं, कारण की पॉपिंग क्रीजच्या बाहेर होते. नक्कीच पंचांचं कौतुक केलं जाईल, कारण की अगदी घारीच्या मित्रांमध्ये नजरेनं या ठिकाणी पाहिलं गेलं. मॅचचा जो महत्वाचा विकेट होता, ज्यानं 8 बॉलचा सामना केला, तब्बल 20 धावांचं योगदान त्यानं दिलं आणि शंकर विसे या मॅचचा खरं तर मित्रांमध्ये गोल्डन प्राइज ठरतोय की काय. आता इथनं मॅच मध्ये पलटवार करण्यासाठी सज्ज झाली टीम डोनेगाव संघ. क्रिकेटमध्ये कधी कुणाला का अगदी कधी तुम्ही कोणाला कमी लिखू नका, कधी कोणता संघ कोणत्या टीम वरती पलटवार करेल हे सांगणं कठीण आहे. आता सामना पलटवार होतोय, 8 चेंडू आणि 14 धावसंख्येची गरज आहे. या षटकातील 2 चेंडू शिल्लक आहेत. हे 2 चेंडू भरपूर महत्वाचे आहेत हे दोन्ही संघांसाठी. जर का एखादा मोठा फटका आला पुन्हा डोनेगाव संघ मॅच मध्ये एंड करू शकतो. जर का इथनं विकेट आला तर 8 चेंडू आणि 14 धावसंख्येची गरज आहे. शॉट आपली बॉल कट केलाय, फटका सुंदर आहे, कवचला खेळाडू आहेत. या चेंडूवरती एक धाव तर मिळेल, दुसऱ्याचा प्रयत्न करायचा होता. या ठिकाणी आपण पाहतात खरं तर डीके नक्कीच दत्ता सर आहेत त्या ठिकाणी, त्यांच्या बॅट मधनं ही पहिली धाव आली आहे. सिंगलच्या मदतीने 31 धावा धाव फलकावरती पाहायला मिळतात. षटकातील शेवटचा चेंडू शिल्लक आहे. गोलंदाज विनोदचं मी खरं तर कौतुक करेन, अप्रतिम स्पेल सध्या आपल्या संघासाठी तो हाताळतोय मैदानाच्या आत. आतापर्यंत फक्त आणि फक्त 2 धावा त्यानं खर्च केला. शेवटचा बॉल शिल्लक आहे. यॉर्कलाईनचा हा चेंडू हलकीशी अपील, परंतु या ठिकाणी आपण पाहतात यस स्क्वेअर लेगच्या पंचांनी या ठिकाणी रिव्ह्यू घेतलाय, चेक करायचा या ठिकाणी चेक केलं जाईल. आता डिसिजन पेंडिंग आहे. चला आपण या ठिकाणी जोपर्यंत डिसिजन पेंडिंग आहे तोपर्यंत आपण काही मान्यवरांचं या ठिकाणी शुभागमन झालंय, त्यांचा विशेष सन्मान आपण करणार आहोत. शहबाजच्या बोबऱ्यांना विनंती त्याला पण मंचावरती यायचंय. खेळाडू बाद आहे या ठिकाणी, फलंदाज बाद. या ठिकाणी ज्यांचं नुकताच आगमन झालंय, खऱ्या अर्थाने या स्पर्धेला भेट देण्यासाठी आपण पाहतोय वेळात वेळ काढून उपस्थित राहिलेले आदरणीय या ठिकाणी राजेशजी पाटील साहेब, टीडीसी बँकेचे संचालक आहेत आणि मुरबाड विधानसभा मतदारसंघाचे लोकप्रिय दमदार आमदार आदरणीय किसनरावजी कथोरे साहेब यांचे विश्वासू सहकारी म्हणून राजेशजी पाटील साहेब यांच्याकडे पाहिलं जातं आणि त्यांचा विशेष सन्मान या आपण आदरणीय राजेशजी पाटील साहेबांना या ठिकाणी सन्मानित करू. या स्पर्धेच्या वतीनं हा सन्मान होईल. फ्रेंड्स ट्रॉफी 2025 मध्ये हा विशेष सन्मान आदरणीय राजेशजी पाटील साहेब, या स्पर्धेचे मुख्य शिल्पकार शहबाजच्या बुबेर असतील, यांच्या शुभास्या विशेष मान सन्मान या ठिकाणी केला जात आहे. भरपूर सातत्याने आपण पाहतो नामांकित उद्योजक आपण पाहिलेत, परंतु सातत्याने समाजसेवा करणारं हे व्यक्तिमत्व आहे. दरवर्षीप्रमाणे प्रत्येक विभागातील जे माहेर वशीन सुद्धा मुली असतील अशा सर्वांसाठी एक देवदर्शन यात्रा नेहमीच राजेशदादा पाटील यांच्या वतीनं आपल्याला पाहायला मिळत असते आणि आज आपण पाहतो या ठिकाणी आपला बहुमूल्य वेळ त्यांनी या स्पर्धेला दिलेला आहे. कला क्रीडा
कला क्रीडा सांस्कृतिक शैक्षणिक सामाजिक आणि विविध धार्मिक क्षेत्रामध्ये सुद्धा या ठिकाणी अग्रेसर असणार हे नाव आपण पाहतोय आणि ऐकतोय सातत्याने राजेशजी पाटील साहेबांचा त्यांचा सन्मान होतोय बाच अत्यंत महत्वाची आहे या सन्मान आमच्या कारागावचे नामांकित उद्योजक सन्माननीय राजेंद्र देशमुख साहेब या ठिकाणी उपस्थित आहेत त्यांना सुद्धा विनंती करेल आपण यायचे आपलाही सन्मान या ठिकाणी केला जाईल मी विनंती करेन अकबर भाई बोबरे यांना की आपल्या शुभ हस्ते आपण राजेंद्र देशमुख यांना या ठिकाणी सन्मानित करावं बाच हाय व्होल्टेज ड्रामा मैदानामध्ये आपल्याला पाहायला मिळतो एका बाजूला बाल दिगंबर डोणे तर दुसऱ्या बाजूला शंकर विषे यांचा संघ इंदगाव खेळतोय जाऊया मॅचच्या दिशेने नाव बॅक टू क्रिकेट ओ टू कॉम बॉक्स येस थँक्यू सो मच मॅडी सर या ठिकाणी आपण पाहतात खरं तर 5-6 चेंडूमध्ये 13 रनची गरज असताना मात्र पहिल्याच बॉलवरती खरं तर मी तर म्हणेन बॅटच्या टो एंडानं यष्टीरक्षकानं खूप चांगला कॅच कॅरी केलाय पहिल्याच बॉलवरती धक्का लागलाय खरं तर शेवटच्या षटकामध्ये उमेश आलाय आणि उमेशनं पहिल्याच बॉलवरती सफलता अर्थातच विकेट निर्माण करून दिलाय आता समीकरण 5 चेंडू आणि 13ची गरज डीजे यस थँक्यू डीजे या ठिकाणी आपण पाहतात खरं तर आता सामना जवळ क्लोज एन्काउंटर होत चाललाय 5 चेंडू आणि 13ची गरज आहे मैदानाच्या आत इथनं आपण पाहता खरं तर टॉप ऑर्डर जे होतं ना पूर्णपणे डास चाललाय शंकर विषयनं चांगली सुरुवात केली होती परंतु एकट्यानं एका ते किल्ला आपल्या बाजूला लढवला होता परंतु तिथे रनआउटचा विकेट आला ना खरं तर त्या ठिकाणी मॅच पुन्हा एकदा पलटली मॅच पुन्हा एकदा रंगतदार स्थितीमध्ये आली जर का अजूनपर्यंत शंकर विषय मैदानाच्या आत असते तर ही मॅच मी तर म्हणेन कधीच संपली असती परंतु आता मॅच मध्ये ट्विस्ट बाकी आहे अगदी या ठिकाणी पाहतात आता उर्वरित 5 चेंडू आणि 13 धाबसंख्येची गरज गेम ऑन शॉट ऑफ लेन कट केलाय फटका सुंदर आहे आउटफील्ड फास्ट आहे बॉल चला सरळ गलीमधून डीप मध्ये बॉल चला सरळ जमिनीला दन 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 करत सीमारेषा पलीकडे नशिबाची साथ नशिबाचा हा येतोय इनगाव टीम साठी चौकार तर हाय व्होल्टेज ड्रामा मैदानामध्ये चालू आणि क्रिकेटचा थरार तुम्हाला आज शेवटच्या अंतिम रात्रीमध्ये जरूर पाहायला मिळेल आज मोठमोठे संघ सुद्धा आहेत आणि आज टॉप 6 ज्या मॅचेस आहेत प्रसाद त्या सुद्धा या ठिकाणी पाहायला मिळणार आहेत याच दरम्यान माझ बोबरे यांच्या ठिकाणी आगमन होतं त्यांचं मनपूर्वक स्वागत आणि नुकताच आम्हाला टीडीसी बँकेचे संचालक आदरणीय राजेशजी पाटील साहेब यांच्या वतीनं या मंडळाला आर्थिक सहकार्य लाभले त्यांचे मनपूर्वक आणि विशेष आभार या ठिकाणी स्ट्रॉंग अपील या ठिकाणी आपण पाहतोय अगदी आपण पाहतोय पंचांच्या वतीनं DRS घेण्यात आलेलं आहे आपण जाऊया टेक्निकल रूम मध्ये तिसऱ्या पंचाची मदत घेतली जाईल आणि सन्माननीय राजेंद्र देशमुख साहेब उद्योजक काराव यांच्या वतीनं सुद्धा या ठिकाणी आर्थिक डोनेट करण्यात आले त्यांचे मनपूर्वक स्वागत आणि विशेष आभार येस नॉट आउट आहे या ठिकाणी म्हणजे धाव कंप्लीट आहे येस बाईच्या स्वरूपामध्ये सर या ठिकाणी ही एक धाव मिळेल बॅटिंग करणाऱ्या इनगाव टीमला येस बेल्स या ठिकाणी मी तर म्हणेन पडल्या नव्हत्या फलंदाज पॉपरिंग केज मध्ये पडला आल्यानंतर बेल्स खाली पडला खरं तर तिसऱ्या पंचांचा हा चांगला डिसिजन आलाय आता मॅच क्लोज आली आहे जबल आता 3 चेंडू शिल्लक आहेत आणि 3 चेंडू मध्ये अजूनही 8 धाबा बनवायच्या प्रत्येक बॉल वरती तुम्हाला ट्विस्ट पाहायला मिळतोय स्पर्धा नामांकित आहे स्पर्धा दर्जेदार आहे आणि दर्जेदार स्पर्धेमध्ये नक्कीच दर्जेदार खेळ देखील पाहायला मिळतोय दोन्ही संघ या ठिकाणी हार मानायला तयार नाही आहेत दोन्ही संघांचे स्वप्न मोठे आहेत दोन्ही संघांचा खेळ देखील चांगला आहे गेम ऑन पुन्हा एकदा आपण पाहतात 3 चेंडू 8ची गरज फ्रंट फुटला आले होते बॅटची एज पंचांकडे अगदी लाऊड अपील आणि पंचांना मात्र या ठिकाणी आपलं बोट आकाशाकडे दाखवलंय इथनं अजून एक धक्का लागतोय बॅटिंग करणाऱ्या संघाला अर्थातच इनगाव या संघाला हा लागतोय अजून एक धक्का स्वप्नील बॅक टू द पॅव्हिलियन
दोन चेंडू आणि दोन्ही चेंडू आता निर्णायक आहेत. क्रिकेटचा खेळ आहे, जोपर्यंत शेवटचा चेंडू शेवटची धाव होत नाही तोपर्यंत कोणता संघ जिंकणार हे सांगणं कठीण आहे. दोन चेंडू 8 ची गरज. मॅच दोन्ही बाजूने जाऊ शकते. क्रिकेट हा अनिश्चितीनं गोष्टीनं भरलेला खेळ आहे. कधी कोणत्या संघाच्या बाजूने जाईल हे सांगणं आहे. अगदी क्रिकेट आपण पाहता सैडाप्रमाणे रंग बदलणार हा क्रिकेट. कधी कोणता संघ कोणत्या टीम वरती पलटवार करेल सांगणं कठीण आहे. दोन चेंडू 8 ची गरज. इनगाव संघाचे स्वप्न मोठे आहेत, डोनेगाव संघाचे स्वप्न मोठे आहेत. इथे हा निर्णायक चेंडू होता. जबल जबल लाऊड अपील करतायत परंतु हा चेंडू पंचांचा इशारा येतोय, डॉट आहे. यस, पंचांचा इशारा. या ठिकाणी फलंदाज बाद आहे आणि इथनं अजून एक धक्का लागतोय टीम इनगाव संघाला. संघांना आहे आता प्रवेश, ठाण्याचा यात आहे समावेश. संघांना यात आहे प्रवेश, ठाण्याचा आहे आता समावेश. कौने कुबेरे फैसल शेखर खेळाडूंना सन्मानित करतोय, खेळाडूंना सन्मानित. आयोजन केलंय साहेबांच्या नावात. आता पूर्णपणे ही मॅच मित्र म्हणेन डोनेगाव संघाच्या बाजूने आली आहे. शंकर विषयांचा जो एक डिसिजन खरं तर त्यांना महाग ठरलाय. जिथे धाव घ्यायची नव्हती तिथे धाव घ्यायचा प्रयत्न केला आणि डायरेक्ट हिट आला आणि तिथे मित्र म्हणेन मॅच पलटली आणि मॅच आता पूर्णपणे डोनेगाव टीमच्या बाजूने. हा देखील डॉट बॉल आलाय, सामना जिंकलाय. सुरुवातीचे 2 षटक मित्र म्हणेन हा सामना इनगाव टीमच्या बाजूने होता. चुकलं कुठे, जिथे तिसरा षटक आला त्या षटकात कमबॅकिंग गोलंदाजी झाली आणि तिथनं खऱ्या अर्थानं डोनेगाव संघ या मॅच वरती हवी ठरलाय आणि सामना मात्र पाहायला तर जिंकलाय. तो म्हणजेच डोनेगाव संघानं जबरजबर 7 रनाने हा सामना जिंकलाय. अभिनंदन. परंतु हार्ड